हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण जाणून घेणार आहोत की आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र व्हिज्युलायझेशन मेथडविषयी आज आपण बघणार आहोत. आज्ञाचक्राने खूप लवकरात लवकर आपली प्रत्येक इच्छा आपल्याला व्हिज्युलाइज करून पूर्ण करता येते. ती कोणतीही इच्छा असू द्या, जे पाहिजे आहे आपल्याला, जे पण मॅनिफेस्ट करायचं आहे ते आपण आज्ञाचक्रावरती ध्यान लावून करू शकतो. म्हणजेच त्यामध्ये आज्ञाचक्रावरती म्हणजे थर्ड आय चक्रावर कसं व्हिज्युलायझेशन करून आपण आपल्या प्रत्येक इच्छाला मॅनिफेस्ट करू शकतो. तर ह्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. जे पण तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल तर खूप आसानीने म्हणजेच खूप सहजरित्या आपण करून घेऊ शकतो. हा खूप महत्त्वाचा आणि पॉवरफुल मेथड आहे आणि तुम्ही बघाल की खूप फास्टपणे मॅनिफेस्ट करताना सुद्धा तुम्ही स्वतःला बघाल. ह्या ठिकाणी हा मेथड खूपच आसान आहे. कन्सिस्टन्सीने ह्याला करायचं आहे. यामध्ये हे करायचं आहे की तुम्हाला आपल्या आज्ञाचक्रावर म्हणजेच थर्ड आय चक्रावर म्हणजेच आपण जिथे टिळक लावतो, जिथे बिंदी लावतो, म्हणजेच दोन्ही भुवयाच्या किंचित थोडं वरती म्हणजे ते आज्ञाचक्र आहे. सर्वांना माहिती आहे की आपला आज्ञाचक्र थर्ड आय चक्र कुठे असते. तर त्या ठिकाणी आपल्याला आज्ञाचक्रावरती जे पण काही आपल्याला मॅनिफेस्ट करायची इच्छा आहे, म्हणजे जी पण कुठली इच्छा आहे आपल्याला, तर ती इच्छा आपल्याला घ्यायची आहे. आणि जी मॅनिफेस्ट करायची इच्छा आपण जर ठेवत असाल तर त्या इच्छा रिलेटेड पिक्चर्स म्हणा, ते सीन म्हणा, त्या आज्ञाचक्रावरती डोळे बंद करून हर रोज डेली 5 ते 7 मिनिटपर्यंत आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे. रोज डेली आपल्या आज्ञाचक्रावरती पूर्ण ध्यान केंद्रित करून आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे. आणि जे पण मॅनिफेस्ट तुम्ही करत आहात त्या रिलेटेड जे मूवी आहे, जे पिक्चर आहे, जे सीन आहे, जे पण काही आहे जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, त्याला तुम्हाला असं व्हिज्युलाइज करायचं आहे की ते आता घडत आहे, ह्या वेळेस घडत आहे, ह्या वेळेस ह्या ब्रह्मांडामध्ये घडत आहे आणि ते आपल्या जीवनात घडून गेले आहे. ओके, ऑब्वियसली ह्या वेळेस ब्रह्मांडामध्ये घडत आहे आणि ते आपल्या थर्ड आय चक्रावर म्हणजेच आज्ञाचक्रावरती घडत आहे. तर ते आपल्या जीवनामध्ये घडत आहे आणि आपल्याला लगातार असं 21 दिवसांपर्यंत हे करायचं आहे. आणि त्यानंतर हळूवारपणे हे सर्व काही युनिवर्सला द्यायचं आहे, देऊन द्या. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे की, आणि तुम्ही बघाल की खूप फास्टली मॅनिफेस्टसुद्धा कराल. जे तुम्ही मॅनिफेस्ट करायची इच्छा ठेवले होते त्या रिलेटेड तुम्ही आज्ञाचक्रावरती व्हिज्युलाइज केले तर तुम्ही बघाल की फास्टली मॅनिफेस्ट कराल. आणि यासोबतच काही त्या इच्छेसोबत जुडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही हे वाला जर मेथड करत असणार तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की जर तुम्ही जमिनीवर बसून व्हिज्युलायझेशन करत आहात, आलती-फालती म्हणजेच मांडी घालून बसून तुम्ही जमिनीवरती व्हिज्युलायझेशन करत असाल तर तुम्ही जमिनीवर आसन टाकून बसा. म्हणजेच काहीतरी कापड टाकल्याशिवाय खाली फ्लोअरवर बसू नका. जर तुम्ही बेडवर, सोफा, गादी किंवा खुर्चीवर जर व्हिज्युलायझेशन करत असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आपण त्याच पद्धतीने करू शकता. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पाठीचा जो मणका आहे तो आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे, म्हणजे सरळ ठेवायचा आहे. म्हणजेच पाठीची जी रीढची हड्डी आहे त्याला सरळ ठेवा आणि आपलं जे सर्व जे लक्ष आहे ते चारही बाजूंकडून हटून, सभोवतालचं जे लक्ष आहे ते सर्वांकडून हटून आपल्याला आपलं पूर्णपणे लक्ष फक्त आणि फक्त आपल्या थर्ड आय चक्रावर म्हणजेच आज्ञाचक्रावरती केंद्रित ठेवायचं आहे. इथे मॅनिफेस्टेशन रिलेटेड आपल्याला मूवी, पिक्चर असतील तर पिक्चर, ह्या जे पण आपल्याला फोटो असतील, जे काही सीन असेल तर रोज डेली आपल्या आज्ञाचक्रावरती रोज डेली 5 ते 7 मिनिटसाठी ह्या आज्ञाचक्रावरती चालवायचं आहे, म्हणजे व्हिज्युलाइज करायचं आहे आज्ञाचक्रावरती. ओके, आणि इतकं लक्षात ठेवायचं आहे की दुसऱ्या गोष्टी
अजून एक दुसरी गोष्ट आहे, ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा 21 दिवसापर्यंत फॉलो करत आहात तेव्हा आपल्या मॅनिफेस्टेशनला जोडलेले जे काही सर्व निगेटिव्ह विचार असतील, सर्व निगेटिव्हिटी असणार, तर त्याला तुम्हाला आपल्या अंदरून दूर करत जायचं आहे. निगेटिव्ह गोष्टीच्या रिलेटेड, त्याच्या संबंधित, ज्या मॅनिफेस्टेशन संबंधित काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येत असतील, तर काही विचार जर येत असतील किंवा तुम्ही बघत असणार, तर तुम्हाला त्याला अवॉइड करायचं आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच विचार करायचा आहे. परत परत रिप्लेस करायचं आहे आपल्या विचारांना निगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये. ओके, बार बार अवेअर होऊन याला करायचं आहे. आणि तुम्ही हे बघाल की तुम्ही जसे जसे याला म्हणजेच निगेटिव्ह विचारांना तुम्ही सोडत जाल आणि 21 दिवसानंतर आणि हळूच मॅनिफेस्टेशन कधी तुमच्या लाईफच्या अंदर एंटर करेल आणि तुम्हाला ते मॅनिफेस्टेशन सरप्राईज देईल. आणि तुम्ही बघून हैराण व्हाल की ह्यासाठी हैराण व्हाल की तुम्ही कराल खूप फास्टपणे मॅनिफेस्ट. जे पाहिजे आहे त्याला तुम्ही मॅनिफेस्ट कराल. त्याला जुडलेले पॉझिटिव्ह जे इमेजेस आहे, असे इमेजेस, असे मूवीज, असे सीन बघता की असे पिक्चर की जे तुमच्या मॅनिफेस्टेशन रिलेटेड जे घडत आहेत, जे की पॉझिटिव्ह आहेत. जर कुणाला जॉब हवी असेल तर त्याचं एक फॉर एक्झाम्पल सांगते, म्हणजेच उदाहरण, जर जॉबला मॅनिफेस्ट जर तुम्ही करत असाल तर त्यानुसार घडेल काय की जॉबचं जॉईनिंग लेटर येईल. लोक तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन म्हणताना तुम्ही बघाल व्हिज्युलायझेशनमध्ये. लोक बार बार कॉल करत आहे तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी, हो की नाही. फॅमिलीमधील लोक खूप खुश आहेत हे बघत आहात. फॅमिलीसोबत तुम्ही खूप एन्जॉय करत आहात. मित्रांसोबत पार्टी करत आहात. मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करत आहात, पार्टी करत आहात आणि तुम्ही सर्वात जास्त खुश आहात. आणि त्यानंतर नेक्स्ट डे येईल. नेक्स्ट डे नंतर तुम्ही कुठला ड्रेस घालून, तुम्ही कुठली बॅग घेऊन, कुठला बॅगचा कलर आहे ते सर्व हातात घेऊन तुम्ही ड्युटीवर गेले आहात. ओके, तर हे आपल्याला व्हिज्युलायझेशनमध्ये बघायचं आहे या पद्धतीने की सर्व ऑलरेडी ते घडलं आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही थर्ड आय चक्रावरती व्हिज्युलाइज करायचं आहे. सर्व लोक खुश आहे. तुम्ही सर्व लोक तर खुश आहेतच, पण त्यासोबतच तुम्ही तर इतके हॅपी आहात की तुमच्या तोंडून काही बोलण्यासाठी शब्दच नाही निघत आहे. तर हे सर्वच्या सर्व पिक्चरला एकत्र करून छोटी तुम्हाला मूवी म्हणजे पिक्चर तयार करायचा आहे आणि आज्ञाचक्रावरती आपल्या ध्यानाला केंद्रित करून हे सर्व पिक्चर बघायचं आहे. या मूवीला 5 ते 7 मिनिटपर्यंत थर्ड आय चक्रावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून बघायचं आहे. हे खूप पॉवरफुल मेथड आहे. खूप फास्टपणे मॅनिफेस्ट तुम्हाला ही मेथड करून देत असते आपल्या सर्व इच्छा. 21 दिवसाचा हा रिच्युअल आहे. 21 दिवसानंतर याला तुम्हाला युनिवर्सच्या हातात सोपवून द्यायचं आहे आणि लेट गो करायचा आहे. ह्या प्रकारे तुम्ही आज्ञाचक्रावरती डेली 5 ते 7 मिनिट सांगितलं त्याप्रमाणे कुठलीही इच्छा असेल, कुठलं जे पाहिजे आहे त्याविषयी तुम्ही पिक्चर असेल, मूवी असेल ते तयार करा. छोटे छोटे पिक्चर गोळा करा, सर्व एकत्र करा, त्याची मूवी तयार करा आणि ते 5 ते 7 मिनिट आपल्या थर्ड आय चक्रावरती बघा, म्हणजेच व्हिज्युलाइज करा डोळे बंद करून. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही व्हिज्युलाइज करा थर्ड आय चक्रावरती. हे आहे व्हिज्युलायझेशन मेथड आणि हे खूप फास्टली आपल्या पाहिजे ते, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे ते मॅनिफेस्ट करून देत असते. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे व्हिज्युलायझेशन करा. हे आहे थर्ड आय चक्र व्हिज्युलायझेशन मेथड. ओके, हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि फायदेमंद वाटल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हा सर्वांचे. Congratulations. God bless you. Thank you so much.